महाराष्ट्र प्राणी रक्षण कायदा 2015, प्राणी क्लेश कायदा 1960 वाहतूक नियमामधील तरतुदींचं पालन करणं गरजेचं असून प्राण्यांना क्रूरतेनं वागवण्यास प्रतिबंध आहे. बैलगाडीतून साखर कारखान्याकडे ऊस वाहतूक करताना बैलांवर होणाऱ्या क्रूरतेस प्रतिबंध आहे. तरी सर्व संबंधित शासकीय यंत्रणेंनी जिल्ह्यात प्राणी क्लेश कायद्याच्या नियमांची अंमलबजावणी करून सुव्यवस्था राखण्याच्या सूचना उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर यांनी जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीच्या बैठकीत दिल्यात. जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर येथे जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीची बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हा वन अधिकारी कार्यालयाचे गोवर्धन चोपडे, महापालिकेचे डॉक्टर सतीश चौगुले, विजय पाटील, स्वाती हवेले, पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे, पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर विशाल येवले, प्रादेशिक सहसंचालक सोलापूर विभागाचे RS राठोड, इंदेश्वर शुगर बार्शीचे व्यवस्थापकीय संचालक AS जाधव उपस्थित होते. प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबत प्राण्यांची पायी वाहतूक नियम 2001 कायदा आणि नियमांच्या तरतुदींचं काटेकोरपणे पालन केल्याखेरीज जनावरांची वाहतूक करण्यात येऊ नये. अधिनियमातील कलम 11(1) नुसार कोणत्याही व्यक्ती कोणत्याही प्राण्यांना मारणं, त्यांच्यावर अधिक भार लादणं, प्राण्यांना क्रूरतेनं दम दाटणं, त्यांच्यावर क्षमतेपेक्षा जास्त वजनाचा भार देणं, त्यांचा छळ करणं, प्राण्यांना वेदना आणि यातना होतील अशा बाबींच्या विषयी दंड आणि करावयाची शास्ती नमूद आहे. प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम 1960 यानुसार मसुदा आणि पॅक 1965 च्या नियम 6 नुसार जनावरांना दिवसभरातून 9 तासापेक्षा अधिक काळ वाहतूक करू देऊ नये. तापमान 37°C पेक्षा जास्त असेल तर अशा ठिकाणी 12 ते 3 या वेळेत विश्रांती देण्यात यावी अशा सूचना सुद्धा यावेळी देण्यात आलेल्या आहेत. प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम 1960 या कायद्याअंतर्गत प्राण्यांची पायी वाहतूक नियम 2001 च्या नियम 12 नुसार सूर्योदयापूर्वी किंवा सूर्यास्तानंतर कोणत्याही व्यक्तीनं जनावरांची पायी ने-आण करू नये. तसेच जनावरे 30 किलोमीटर आणि 8 तास खाण्यापिण्यासाठी 4 किलोमीटर प्रति 2 तास या पलीकडे प्राण्यांची पायी ने-आण करता येणार नाही असं अधिसूचित करण्यात आलंय. बैलगाड्या शर्यतीचं आयोजन करताना परवानगी घेऊन करावी, विना परवानगी शर्यतीचं आयोजन करू नये असं आवाहन उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांनी केलंय.